आणशील ना? नाही त्याला ना ती मिक्स ड्रायफ्रूट असते बघ, ती खूप आवडते. हा येताना घेऊन ये त्याच्यासाठी. आणते. ए आता ठेवते ग, खूप काम आहेत ना ग मला. मग चल. सावळकर, तुमचा स्वभाव अगदी माझ्या आईसारखा आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करणं, म्हणजे घर सांभाळणं, त्याच वेळेस ऑफिसकडे लक्ष देणं. आय एम रिअली प्राऊड ऑफ माय मदर. आणि मला तुमचंही कौतुक वाटतं. म्हणजे जितक्या मनापासून तुम्ही घराकडे लक्ष देताय, तितक्याच प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या ऑफिसचंही काम सांभाळता. इट्स रिअली क्रेडिटेबल. आदिती आणि सरांची जोडी एकत्र किती छान दिसते ना. काय? सहजच म्हटलं. म्हणजे बघ ना, सर जेव्हा तिला काही कामं सांगतात तेव्हा ती खूप अचूक पार पडते. आणि तिनेही काही सरांना सांगितलं तर सर ते सहजासहजी टाळत नाहीत. तुला एक सांगू, आदिती मुद्दामच आज आपल्याला इथे घेऊन आली आहे. मुद्दाम म्हणजे? तिला सगळं माहिती आहे. सगळं? माझ्या मनातलं सगळं. खूप दिवस झाले तुझ्याशी हे बोलायचं होतं. सुरुवात कशी करू ते कळतच नाहीये. कसली सुरुवात? आज बघ, आदितीचे काका एका मुलाबद्दल बोलत होते. म्हणजे ज्या मुलासाठी मी घर सोडून आले ना, तेव्हा मी आदितीकडे राहिले होते. तुला माहिती आहे तो मुलगा कोणाचा आहे? माहिती आहे तुला? मला कसं माहिती असेल? जय, खूप दिवस झाले ते नाव माझ्या मनात आहे. पण आता ते मी माझ्या मनात नाही ठेवू शकत. मला तुला आज सांगावंच लागेल. पण प्लीज तू गैरसमज नको करून घेऊस. त्या मुलाचं नाव आहे भजी. आले नाहीत ना अजून? या जय, भजी आलेत. या भजी गेल्या द्या.